आगामी महापालिका निवडणुकांसाठी महायुतीच्या फॉर्म्युल्याबाबत विविध दावे करण्यात येत असताना पुन्हा एकदा महायुतीमध्ये कल्याण डोंबिवलीवरून राजकीय वाद पेटू शकतो। केवळ जिंकणं हाच फॉर्म्युला आहे असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी कल्याण डोंबिवलीत भाजप फक्त 55 जागा का लढेल असं वक्तव्य केलं। त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत। एकनाथ शिंदेंच्या गडातील कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत शिवसेनेचा वरचष्मा पाहायला मिळाला आहे। मात्र गेल्या निवडणुकीत भाजपने 42 जागा जिंकत शिवसेनेला धक्का दिलेला। त्यामुळे केडीएमसीत आतापर्यंत एकमेकांविरोधात लढणारी भाजप शिवसेना यंदा महायुतीत लढण्याची तयारी करत असली तरी मोठा भाऊ कोण होणार यावरून चर्चा सुरू आहे। फक्त 55 जागाची मागणी का करेल भाजप? शेवटी भाजप एक महत्त्वाचा पक्ष आहे, अशी अजून कुठली मागणी केलेली नाही। कल्याण डोंबिवलीमध्ये मागच्या वेळेसही आमचे 42 जागा आल्या होत्या, त्याच्यामुळे आम्ही एक प्रमुख पक्ष आहोत। तिथे दोनच प्रमुख पक्ष आहेत, एक शिवसेना आणि दुसरा भाजप। बाकी तिसऱ्या पक्षाची तिथे कोणाचा फारसा काही वजूद नाही आहे। आम्ही आपापसात बसून जागा वाटप करू नाही, असा फॉर्म्युला कुठलाच राहणार नाही। जिंकणं हा फॉर्म्युला आहे। तर कल्याण डोंबिवली मनपामध्ये गेल्या 2 महापालिका निवडणुकांमध्ये काय चित्र राहिले नेमकं ते बघूया। वर्ष 2010चा निकाल समोर आला। 107 जागा तेव्हा होत्या एकूण। शिवसेना 31, भाजप 9, काँग्रेस 14 अशी स्थिती होती। तर राष्ट्रवादी 15, मनसे 27, अपक्ष 11 असा आकडा पाहायला मिळाला होता। मागील दोन्ही कार्यकाळात महापौर शिवसेनेचाच राहिला। 2015चा निकाल शिवसेनेला 53 जागा मिळालेल्या, अपक्षांनी 4 जणांनी पाठिंबा दिला, एकूण जागा झालेल्या होत्या 57। तर भाजपने 43 जागा जिंकल्या होत्या, 4 अपक्षांचा त्यांना पाठिंबा मिळाला होता। त्यामुळे भाजपचे 47 नगरसेवक मित्रपक्षांसह, मनसे 9+1 एकूण जागा होत्या 10, MIM 1+1 एकूण जागा 2, एकूण जागा 122 होत्या वर्ष 2015मध्ये, ज्याच्यामध्ये काँग्रेस 4, राष्ट्रवादी 2, स्वीकृत 5 अशी नगरसेवक संख्या होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।